कॅबिनेट बैठकीआधी राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक। मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्यावर चर्चा होणार, सूत्रांची माहिती। आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणात झिरवाळांचं मंत्रिपद धोक्यात। व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर 195 रुपये 5 पैशांनी वाढले। आजपासून कमर्शियल सिलेंडरची दरवाढ लागू। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कुठलेही बदल नाही। इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने प्रीमियम पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले। दिल्लीत प्रीमियम पेट्रोलचे दर 149 रुपयांवरून 160 रुपयांवर, तर प्रीमियम डिझेल 91 रुपये 49 पैशांवरून 92 रुपये 99 पैसे प्रति लिटर। जेट फ्युएलच्या किमती दुपटीहून अधिक वाढल्या। जेट इंधन 2 लाख रुपयांच्या पार। दिल्लीत एटीएफची किंमत आता 96,638 रुपयांवरून 2,07,000 रुपये प्रति किलो लिटर। भारतीय एलपीजी जहाज BWTYR मुंबईत दाखल। 22,500 मेट्रिक टन एलपीजी गॅस घेऊन जहाज मुंबईच्या किनाऱ्यावर। इराणची मायक्रोसॉफ्टसह 10 टेक कंपन्यांवर हल्ल्याची धमकी। इराणी भूभागावर झालेल्या हल्ल्यांचा बदला म्हणून ही कारवाई केली जाणार। गुगल, ॲपल कंपन्यांवरही हल्ल्याची धमकी। अमेरिकेच्या मुक्त पत्रकार शेली किटलसन यांचं इराकच्या बगदादमध्ये अपहरण। ताब्यात घेतलेला संशयित अपहरणकर्ता हिजबुल्लाशी संबंधित, अमेरिकन अधिकाऱ्याची माहिती। कोठडी संपत असल्यानं अशोक खरातला आज कोर्टात हजर करणार एसआयटी। पुन्हा भोंदू खरातची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता। भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात एसआयटीच्या ताब्यात। नाशिक पोलिसांच्या पथकाकडून खरातच्या घरी शोध मोहीम। महिला पोलीस गेटवरून उड्या मारून आत शिरल्या। 15 ते 20 मिनिटं झाडाझडती। अत्याचारी अशोक खरातची पत्नी फरार। शिर्डी जमीन खरेदी प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कल्पना खरातवर अटकेची टांगती तलवार। आतापर्यंत 2 आरोपी अटकेत। खरातनं अजित पवारांसह एका बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारल्या होत्या। खरातनं कुणाच्या सांगण्यावरून जादूटोणा केला हे समोर येणं गरजेचं, रोहित पवारांचा खळबळजनक आरोप। खरात प्रकरणात एका सोनोग्राफी सेंटर आणि मेडिकल स्टोअर पोलिसांच्या रडारवर। सोनोग्राफी सेंटरमध्ये गर्भलिंग निदान चाचणीसह मेडिकलमधून गुंगीच्या आणि वेदनाशामक गोळ्या खरेदी केल्या जात असल्याचा संशय, सूत्रांची माहिती। डीजीसीएचे प्रमुख फैज अहमद किडवई यांच्या बदलीनंतर रोहित पवार आक्रमक। कुठल्याही दबावाला बळी न पडता प्रामाणिक तपास करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली केल्याचा रोहित पवारांकडून उल्लेख। विक्रम यादव आता डीजीसीएचे नवे प्रमुख असणार। दादांच्या राष्ट्रवादीचे रणनीतिकार नरेश अरोरा यांचं कंत्राट संपुष्टात। अरोरांचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू होणार नाही, सुनेत्रा पवार आणि तटकरेंच्या बैठकीत निर्णय। पुण्याच्या चाकणमध्ये बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना। अल्पवयीन मुलीवर बापाकडून अत्याचार, तर नाशिकमध्ये खासगी स्कूल व्हॅन चालकाकडून अल्पवयीन मुलींचा विनयभंग। नाशिकमध्ये येत्या शनिवारी आणि रविवारी पाणी पुरवठा बंद राहणार। जलवाहिन्यांच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद राहणार। सोमवारी सकाळी कमी दाबानं पाणी पुरवठा। राज्यभरात वादळी वारा, गारपिटीसह अवकाळी पावसाचा धुमाकूळ। जळगाव, धुळे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पिकं आडवी, घरांचंही मोठं नुकसान। शासनानं तातडीनं पंचनामे करून मदत देण्याची मागणी।